घटना काय घडली होती नेमकं काय कारण होतं? पण कसं आमच्या मुलीमुळे झाला, ते सागरनं काय केला आला आणि आमच्या मुलीच्या तोंडावर चिठ्ठी फेकला. चिठ्ठी फेकला की म्हणला त्यानं जे पार्टी जे आहे ते केलेत, त्यांनी काय विचार केले नाहीत. हे सगळे असेच गेले, पैसे देऊन ही करून सुटून गेलेले आहेत. म्हणून मग हे 4-5 जण माणसं आले ती तिकडून 4 इकडून 4 लपून बसले ती. हे ना कवा निघाल बाहेर म्हणून घटना घडली होती, त्या मुलाची आई असणार आहे मध्ये आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमकं खरं प्रकरण काय आहे? झालं माझं, आम्हाला न्याय पाहिजे. माझं म्हणणं आहे महाराबद्दल आम्ही म्हणत नाही, महाराजी बदल असते. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती. दररोज मी तुम्हाला एक वेगळं काय घडतंय त्या ठिकाणी जाऊन घटना ज्या ठिकाणी घडतात त्याच ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतोय. एक मोठी आणि धक्कादायक घटना उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये घडलेली आहे. 10वीची परीक्षा दिलेला एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या विद्यार्थ्याचं जे प्रेत आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणलं होतं. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे एक नेमकं त्या घटनेचा व्हिडिओ अगोदर सुरुवातीला बघूया आपण आणि त्याच्यानंतर नेमकं घटना काय घडली होती. त्या ज्या घरातला मुलगा मयत झालेला आहे त्या घरात मी पोहोचलेलो आहे आणि नेमकं इथं त्यांचे आई वडील नातेवाईक कोणी असतील ना त्यांची काय प्रतिक्रिया येते बघूया आपण. सुरुवातीला आपण एक तो व्हिडिओ बघू. नेमकं काल जे प्रेत पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये उस्मानाबाद धाराशिवच्या घेऊन गेले होते त्याचं काय कारण आहे, नेमकं खरं काय प्रकरण आहे, मी सर्व तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. त्याच्यामध्ये पोलिसांनी काय केलं नेमकं सगळा विषय दाखवणार आहे मी. आता सुरुवातीला आपण ज्या घरातला मुलगा मृत्यू झालेला आहे, मयत झालेला आहे, त्या घराच्या समोर आहे मी. कालचा व्हिडिओ बघूया, त्याच्यानंतर आपण आतमध्ये घरामध्ये जाऊ आणि नेमकं खरं प्रकरण काय आहे बघूया आपण. त्यापूर्वी सांगतो, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची वर 4 कोटीपेक्षा जास्त आहेत. आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. आपण व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर घरात जाऊ. इथले त्यांचे नातेवाईक आहेत मयत मुलाचे, काय म्हणतात बघूया आपण. त्यांनी पकडलं त्यांना इथं जाऊन जाऊ दे नाही. अंदर खुल रहे अंदर के और अंदर 30-30 लाइक है. एवढा लेकराला मारून टाकलं ते 15 वर्षाचं. त्या हात घ्यावा का छक्क्या वाटायचं मुलगी आमच्या जवळ कॅमेराला अंत के दाखवडे माटलं तर ऐका ना. 25 तास लोक 30 अंतर कॅमेराला अंत के 20 तास मध्ये आम्ही दारू पिण्याची जाणार ना आणि एक पोराचं माती करणार ना. वडरे गरीब त्याच्यावर त्याच्या मायला त्याची वाटप करणार आहे. आम्ही पण मारणार आहे, तुम्ही पण मारणार आहे. कोशिश करून त्याला तपास करणं. तुम्ही बघा काय बोलतील काय बाळाला तरी बघा. तुम्हाला ओपन सांगतोय मी. अरे ऐका, फक्त ऐकून घ्या. तुम्हाला एवढंच सांगतोय की आम्ही आमचे पथक पाठवून दिलेले. दुर्दैवानं आपल्याला त्या रुपये जागेवर मिळाले नाहीयेत, तरी सुद्धा आमचा तपास चालू आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर तुमची 10 लोक माझ्या सोबत द्या. माझी वेगळ्या 10 टीम वेगळ्या करणार मी. मला माहित नाही अजून काय, मला 1 तासात मिळू शकतो, 1 दिवस पण लागेल, 2 दिवस लागतील, हे सांगू शकत नाही. गॅरंटी नाही कोणाची, पण आम्ही आता सांगतोय की तुमच्या सोबत आमची पथकं आहेत. आम्हाला आम्ही त्याला जिप्पी लावून पाडून टाकतो. तुम्ही साक्षी चांगल्या द्या, त्याला फाशी पण लागू शकते. फाशी त्याला ठेवा, त्यांचा घर पाडायचा साहेब. आम्हाला एवढा आम्हाला अधिकार द्या. कोर्ट देणार, शिक्षा कोर्ट येतं, शिक्षा पोलीस देत नाहीत. एवढा 15 वर्षाच्या लेकराला मारला. मर्द असला तरी येते की
शिवाजी चौकात गाडीत मागं चटणी ठेवला असतो. शक्यला तिथं गरीबाचा लेकराला मारून टाकला. कोणी मारलं गाड्या माटाडा म्हटलं सांग कोण मारलं कशामुळे मारलं काय मागणी आहे तुमची अंकुश चौधरी किशोर चौधरी चौधरी सागर चौधरी सुरज चौधरी कशामुळे मारलं असल्या लाकडांना ते मारलं होतं या पोरांना काय मागणी आहे तुमची सजा हे करू नका म्हटलं टच करायचं ना माझ्या बहिणीला डोळे उचलून बघायचं नाही म्हटलं एवढ्या गोष्टीला मारलेत त्याने तुमची मागणी काय आता कुठं बी झाले तर त्याला फाशी सजा पाहिजे तुम्ही हुडकून आणून फाशी सजा करत आम्ही घर सगळे त्यांना नाही सजा मिळालं की आम्ही मरणार आहोत. आमच्या ఇప్పుడు మనమే తెచ్చినామింది ఇంటి झाल्याशिवाय इथून गरीबाच्या लेकराला कुत्र्याला कसं चिरडून टाकते तसं मारलं होतं उभं राहून बघतात पोलीस शासन पण का दखल घेत नाहीत. गरीबाचा लेकरू खायला समजा सामान जप्त करतात हा असं मर्डर झाल्यावर डोळे दाखवून गप्प बसतात. ఇప్పుడు మనమే తెచ్చినామింది ఇంటి झाल्याशिवाय इथून देणार नाहीत पुन्हा पोलीस काय केलं गरीबाच्या लेकराला कुत्र्याला कसं चिरडून टाकते तसं मारलं होतं उभं राहून बघतात पोलीस शासन पण का दखल घेत नाहीत. गरीबाचा लेकरू खायला समजा सामान जप्त करतात हा असं मर्डर झाल्यावर डोळे दाखवून गप्प बसतात. ही काय करतात नुसत्या मोठ्याची बाजू घेतात गरीबाची बाजू घेत नाहीत. काय मागणी मागणी म्हणजे त्या फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. गरीबाच्या लेकराला हाणायचं म्हणजे मोठ्याला साथ देते पोलीस लोक गरीबाला साथ देत नाही. ही नुसत्या मोठ्या लोकांची बाजू घेतात गरीबाची न्याय करीत नाहीत पोलीस शासन. आज जर ह्यांनी न्याय दिला असता 3 दिवस झाला आम्हाला याची पाळी आली नसती तर प्रेम घेऊन आज ह्यांनी मारा लागले गल्लोगल्ली लहान लहान लेकरं मर्डर करीत फिरते. जिम्मेदार कोण आहे याचा? 3 दिवस काय केलं वेळ द्या म्हणते अजून काय केलं 3 दिवस आम्ही माती देत माझा छोटू कुठं आहे मला कोण बघू द्यावं माझा छोटू कुठं माझा जिवंत मारले तेव्हा माझा छोटू कुठं माझा छोटू कुठं
की तुम्ही गेले ग्रुप नाही येईल का आमचा समजा ते येईल भरपूर काही लोकांच्या लेकराला तुम्ही देता का मला जाता का चला कोर्टात माझ्यासोबत आपण न्याय दिवा लगेच 1 मिनिटात अहो काय प्रोसेस आहे ना त्याला प्रत्येक गोष्टीला काय तर प्रोसेस आहे ना प्रत्येक पाहिजे साक्षीदार आहे प्रोसेस करायची आपल्याला मग कसं करणार सांगा तुम्ही हे कसं होणार आहे का गोष्टी तुम्हाला सांगितलं जाऊ तर का आम्हाला साहेब म्हणले की आमचा शोध चालू आहे आम्हाला तुमची आम्ही त्यांच्या घरा पाडताची पिलावर येता जात आमच्या बहिणी वाटतात अशा असतात कशा असं असल्या तर आमच्या भावाची काजू करते आमच्या भावाने असं म्हणलं होतं माझ्या बहिणीला काय करू नको तुझ्या पाया पडतात तर एवढी मोठी सजा दिली मारून टाकल्या त्याला असले कसले शासन हवे आता मी सांगायला लागले त्यांना तर 500ची सजा नाही मिळाली करा आम्ही तर 500 देऊन मारतो ना तर त्यांना तर 500 देतो हे तुम्हाला धमकी वाटू काय बी वाटू आम्ही खरं करून दाखवलं ना तुम्हाला तेव्हा पस्तावा होईल आता मी सांगायला लागलो आम्ही आमच्या मारतीला जरी मिळालं नाही का आम्ही स्वतः मरू जाताना आता मी सांगायला लागलो आम्ही तुम्हाला आता सांगायला लागलो धमकी देऊ सांगायला लागलो मरून जाणार आम्ही औषध दुकानला गेल्या तर 5 जण धरून मारले असलं लाकडानं मारले माझ्या लेकराला मी बच्ची पत्र म्हणले पळून गेले माझ्या लेकराला कशामुळे मारलं कोणी मारलं काय मागणी माझ्या बहिणीला आणतात वाटू लोक त्या पोरानं म्हणलं की तुझी बी बहिणी माझी बी बहिणी आता सोडून देतो मग त्याच्या बापाला घेऊन दारू पिऊन त्याच्या बापा तिघा धरून त्याच्या 2 पोरं त्यांचे मित्र माझ्या भारतीला मारले तर फक्त एवढं म्हणल्यावर की पोरे छोडू नका म्हणून एवढं सांगितल्यावर काय झालं एवढं आमच्या भावाला मारून टाकला ते चोरा चौधरी सागा चौधरी ते प्रवीण चौधरी ते कृष्णा चौधरी ते अंकुश चौधरी 10,000 पाचशे सदा नाही मिळाले का नाही आम्ही स्वतः पाचशे देतो आता मी सांगायला लागले तुम्हाला बघा सरकार न्याय करते का नाही काय झालं आमच्या बाळाला न्याय पाहिजे आमच्या बाळाला कशासाठी मारलं आमच्या बाळाला का मारलं काय मागणी आहे का मारलं ते सरकार विचारायचं न्याय करायचं आमचं बाळ आम्हाला पाहिजे कोण मारलं काय मागणी आहे तुमची कोण मारलं त्या कडवाने कोण मारले ते आमचं बाळ आम्हाला पाहिजे काय मागणी आहे तुमची आता का मारले त्यांना माहिती
फॅमिलीमध्ये सगळ्याला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमच्या कुटुंबाला त्यांचं आमच्या त्या मारुतीला त्यांचं हे त्याच्या बदला मिळाला पाहिजे आणि त्याला हे असेल ते थोडं पाठीमाग सांगा पाहिजे आम्हाला नाही दिल्याची आम्ही जाणार ना करणार आम्ही प्रवाशा पाल्या वाटाल बोला आज डेट होऊन 2 दिवसाला मी तिथं ज्या ऋतूना माझ्या भाच्याला मारले त्याच्या घरातले पाणी भरून त्यांच्या घरात आता मला तुम्ही त्या आरोपीला ज्या बाईना माझ्या भाच्याला जीव मारायला लागली ते पाणी भरून घरासमोर तुम्ही प्रशासन कशाला एवढं आहे त्याच्या घरातले 20-25 कडे अवर जागी 20-25 काट्या मारल्या असे पकडून आणि ही पूर्ण बाजू आहे का बोलून येतं ना आणि एक भावाला राग येणार बहिणीला छल्ले होते मला सांगा तुम्ही करायचं
गोललेला अण्णा पांडे गोललेला अण्णा भांडी उगाने भांडी उगाने बसताव इथं संरक्षण कोणी घ्यायचं हो फाशीची शिक्षा फाशीची शिक्षा आता एसपी आश्वासन द्यावं लिहून द्यावं आश्वासन आरोपीला 2 दिवसाच्या आत अंतपूर जेलमध्ये टाकताव काय न्याय आहे का नाही कसं बघायचं गाली गाली तिरं कुसनामा ते गिंदा 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 कुसनामा साहेब काय बोलले पूर्वीला कसं करायचं टपरी दुकान टाकलं होतं आता कमावा लागलं होतं आता पेपर आता काय तर परीक्षा आपली काय तर मार्क पडतील म्हणून त्यांनी चालू केलं नंतर आपल्याला लेकरा बाळाचं बरोबर एवढं मारलं त्याला माझं म्हणणं आहे महाराबद्दल आम्ही म्हणत ना महाराजी बदल असते अहो त्याच्या डोक्यात एवढी रड मारले अवघड जागी मारलं नडेवर मारलं हगलं कडेकडेने बघ माझं म्हणणं काय बोल इशारा केला मला समोरच्या असं करायचं आम्हाला काम आहे सरकारी कॅमेऱ्यामध्ये बोललंच नाही कसलं दवाखान्यात नेलं का तेव्हापासून बोलणंच बंद कसलं. तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ज्या ठिकाणी घटना घडतात त्याच ठिकाणी जाऊन मी तुम्हाला ग्राउंडचे रिपोर्ट वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतोय. मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं या शहरामध्ये एक 10वीची परीक्षा दिली होती त्या मुलांना आणि त्या मुलाचा काल दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याचं प्रेत उस्मानाबाद धाराशिवच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नेण्यात आलं होतं. आता नेमकं काय कारण आहे आणि घटना काय घडली होती सविस्तर माहिती देण्यासाठी मी इथं आलोय. आता मात्र प्रकरण सगळं दाखवणार आहे मी. ज्या ठिकाणी घटना घडली ज्यांच्या घरातला मुलगा मयत झालेला आहे त्यांचे नातेवाईक असतील आईवडील असतील याच घरामध्ये तो मुलगा राहत होता आणि त्याचं हे घर आहे. याचे नातेवाईक आहेत समोर इकडे दाखवा कॅमेरा आणि हे त्या मयत मुलाचे नातेवाईक आहेत. पण घटना काय घडली आणि नेमकं काय घडलं होतं शहरामध्ये कशासाठी त्या मुलाला मारहाण करण्यात आली आणि मृत्यू कसा झाला आणि काल जे प्रेत आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नेण्याचं कारण काय त्या मुलाचे आई वडील नातेवाईक आपल्या सोबत आहेत. हा भाग कोणता आहे काय सर्व त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहेत. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची वर 4 कोटीपेक्षा जास्त आहेत. आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत बघायला मिळेल. आपण थेट आता त्या कुटुंबात नेमकं ज्या घटना घडलेली ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी मी आता आलेलो आहे. त्या मयत मुलाचे वडील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आई वडील नातेवाईक जे असतील त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी. तुमचं नाव काय तुमचं? शिवाजी इटलकर. बरं काय झालं होतं नेमकं तुमचं मुलगा काल मयत झाला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तुम्ही प्रयत्न केला होता एसपी ऑफिसला तर घटना काय घडली होती नेमकं काय कारण होतं?
तुमच्या मुलाचं काय नाव आहे? मारुती शिवाजी टलकर. हवा. ही घटना मला माहीत नव्हती. घटना मला संध्याकाळी माहीत झाली. तर ही घटना ती सागर मेन कारणीभूत आहे. सागर चौधरी, त्याचे वडील प्रवीण वडील. मग हे प्रकरण कसं आमच्या मुलीमुळं झाला. ते सागरनं काय केला, आला आणि आमच्या मुलीच्या तोंडावर चिठ्ठी फेकला. चिठ्ठी फेकला की मग म्हणला त्यानं, मग चिठ्ठी का फेकला, ते मारुतीनं बघितलं. आमच्या मारुतीनं विचारलं सागरला, का रे बाबा चिठ्ठी का फेकली आमच्या मैच्या अंगावर? त्यानं म्हणले नाही म्हणला, मी चिठ्ठी फेकली, काय करतो म्हणला, मेव नाही तू माझा म्हणला. मारुतीला म्हणला म्हण, तू माझा मेव नाही म्हणला. मारुतीला राग. त्यानं तिथं 6:30-7 वाजता संध्याकाळी त्याला 2 झापटा मारले. 2 झापटा मारल्यावर मारुतीला तुला कळत नाही का सांगितलं, म्हणलं माफी माग, मला तुझी बहीण आहे म्हणून म्हणला. बहीण असे म्हणल्यावर त्यानं म्हणला नाही म्हणला, तुला काय करायचं कर म्हणला, मी लय मोठ्या पार्टीचा माणूस आहे म्हणला, मी लय मोठ्या पार्टीचा माणूस आहे म्हणला. मी म्हणलं, त्यानं म्हणला तुला काय करायचं कर म्हणला मला. ती काय म्हणला, सागर काय म्हणला, तुला काय करायचं कर म्हणला. 2 झापटे दिले पण अजून. 2 झापटे दिल्यावर मग म्हणला जाऊ दे ठीक आहे बाबा म्हणला, माफी मागतो म्हणला. गेला तसं तिथलं बोलून. मग ही घटना घडली ती मला सांगितलं नाही. त्याला सांगितलं नाही मुळे ती कसं त्यानं आला. मग ते थांबला इथे थोड्या वेळ. 7:30-8 8 वाजले होते. मग काय त्याच्या आईनं सांगितलं शाबू आणितलं समोरच्या किराणा दुकानातनं, शाबू आण म्हणले. शाबू आणायला गेला पोरगा. मग त्याच्या चुलत्याला ह्यानं सागरनं काय केलं, समोरचा किशोरला सांगितलं. आणि मागचे ती 2 प्रवीण आणि अंकुश मध्ये आपले बाजार भाजी मंडईमध्ये आहे का सिद्धार्थ सावंतला पाठवलं इकडं. 4 जण मिळून आले रस्ता बघत थांबले तिने इथं. मग पोरग रस्ता बघत थांबल्यामुळे ते आला तिथं. पुन्हा त्याला फोन केला वाटतं सागरनं. आल्यावर पुन्हा रस्ता बघत थांबले तिने इथं. फक्त घराच्या बाहेर कधी निघते ना, घराच्या बाहेर कधी निघते, ह्या रस्ता बघत बसली होती. मग ती शाबू आणायला गेल्यावर शाबू घेतला त्याने, किराणा साखर बिगर घेतलं, त्या मोशीने साखर दिलं. त्यांच्यासमोर त्याला मोबाईल त्याला घेतला पहिला. मोबाईल बी नाही ती आता सध्या माझ्या, त्यांच्याकडेच मोबाईल आहे माझ्या मुलाचा. मोबाईल नंबर बी दिलाय त्यांना मी, मग ती मोबाईल सांगितलं मी असं सगळी कंप्लीट केली आहे मोबाईलच्या विषयी बी. मग ती मोबाईल घेण्यासाठी पोरगा गेला तिथं वर आला. त्याला पहिला त्या किशोरनं डोक्यावर मारला. दोघांनी पाय ओढले. एखादं ते किशोर आणि प्रवीणनं पाय ओढले. किशोरनं उचललं आणि ते सिद्धार्थ सावंतनं त्याला मारायला चालू केलं. किशोरनं मारलं, सिद्धार्थ सावंतनं मारलं, सागरनं मध्ये अवघड ठिकाणी 10 लाथा मारल्या. मग ती पोरगं आयग केलं. ती घटना आम्हाला माहीत झाली. तिथं सगळा पूर्ण मुका मारला तिने. जीव जाऊस तर त्याला पूर्ण मुका मारला. पूर्ण डोक्याला मुका मारला. घटना आहे किती तारखेची? गुरुवारची गोष्ट आहे ही. 8:30 वाजता 8 तारखेला. ही मुलानं मला थोडा बी खबर लावली असती तर काहीतरी मी पण निर्दयी गोष्ट सांगितलं असतं, तुम्ही काहीतरी केलं असतं. मुलांनी मला काही सांगितलं नाही. पण ह्यानी त्यांच्या चुलत्याला मालत्याला सांगून माझ्या पोराचा जीव हत्या हसली भयानक मारली. इतक्या क्रूर मारले. पाय दोन्ही फाकुले, दोन्ही साईडला मारले, डोक्याला मारले, सगळीकडे मारले, पूर्ण हाडावर मारले. इतकं भयानक मारले म्हणजे ती सरकारी दवाखान्यावाले म्हणले हे असं कसं काय जिवंत राहिला इतका दिवस. मग तिथून काय केलं तुम्ही? तिथून मग आम्ही इलाज करायला बोलवते. मग त्यांच्या त्या मला 30,000 रुपये दिले त्यांनी इलाजाला. राहू दे तुमच्याला 30,000. रणजितनं मला 30,000 रुपये दिले इलाज कर म्हणून. त्यांच्या भावानी काय चक्रीमध्ये कामाला आहे तरी रणजितच्या मध्ये सिद्धार्थ सिद्धार्थ सावंत त्यापाशी कामाला आहे. त्यानं काय म्हणला, ह्याला मर्डर करून टाक म्हणला पोराचा. मी बघतो मी काय होईल म्हणला, तर काय करायचं ती बघतो म्हणला. रणजितनं म्हणला ह्याला खलास करून टाक म्हणला. तसंच केलं त्यांनी. हे सगळ्यात रणजितचं पूर्ण मेन कारण त्यानं नव्हता मारताना, पण त्यानं सांगितल्यामुळे सगळं झालंय कुठाला. आता त्यानं मारहाण झाल्यानंतर तुमच्या मुलाला कुठे घेऊन गेले होते तुम्ही? सरकारी दवाखान्यामध्ये गेला आपल्या धाराशिव मध्ये. पुढं काय झालं? त्यांना तुम्हाला बोलला? मुलगा नाही बोलला, नड्याला मारला, नड्याला
नड्याला मला बोलता येऊन म्हणतो नड्याला मारलं तर नाही माझ्या मुलाला. मुलांना काय विचारलं मी म्हणलं कुणी मारलं छोट्या तुला कुणी मारलं म्हणलं. छोट्या म्हणलं मी म्हणलं ते तेलुगूच्या लोकांनी मारलं का तुला, आकाशनं मारलं का प्रवीणानं केला त्यानं असं केलं मला नाही म्हणलं. मग तुम्ही म्हणलं कुणी मारलं तुला म्हणलं. कुणी मारल्यावर मी म्हणलं केला त्यानं समोरच्या मी लगेच माझी बत्ती फुटलेली काय म्हणलं पोरगा माझा समोरच्या असं 10-20 झालं. तिथं कॅमेरा असले तिथं चेक करू शकतो मी. सिव्हिलमध्ये जे कॅमेरा आहेत तर माझ्या पोरांनी शारी केले होते. तिथून तुम्ही पुन्हा तिथून काय केलं पुढं? सरकारी धावकाने मला धोका दिला तिथं. त्यांनी म्हणले काय म्हणले नॉर्मल माझ्या डोक्याला म्हणले. त्यांनी धोका दिल्यामुळे माझे पोरग गेले. मग आता पुढं काय केलं तिथून कुठे नेलं तुम्ही? पुन्हा मी एक दिवस ते ठेवला सरकारी मध्ये. मग सरकारी मध्ये ठेवल्यावर पुन्हा मी गंगामामध्ये गेलो प्रायव्हेट मध्ये. सोलापूरला गंगामामध्ये तुम्हाला किती म्हणले किती 10 लाख खर्च होता म्हणले मी करायला तयार आहे म्हणले मी. त्यांनी मला सरकारी शिवलाल्यांनी सांगायला पाहिजे की माझं मोठं जे कारण डोक्याचं आहे ते तुम्ही सांगायला पाहिजे माझ्या जास्त मार लागला म्हणून सांगितलं नाही. माझं सोलापूरला कुठे गेले? गंगामाईमध्ये. तिथं किती दिवस होते? तिथं 1 दिवस आहे. तिथे मी भरपूर इलाज केला त्याने भरपूर त्यांनी प्रयत्न केले. तुमच्या मुलाला मारहाण झाल्यावर तुम्ही पोलिसात काय कळवलं होतं तसं? पोलिसात नव्हतं मी कळलो. माझ्या पोराला वाचवायला बघायला होतो पहिले मी. मग पोलिस तिथं आले होते तुमच्याकडे? सकाळी दुसऱ्या दिवशी आले ती बी म्हणले मला रिपोर्ट माझ्यापाशी कागदच नाही माझ्यापाशी तुमची रिपोर्ट म्हणजे ही नाही म्हणले तुमचं ही नाही म्हणले दाखलच नाही तुमचं गुन्हा म्हणले FIRच नाही म्हणले. तुमच्याकडे पोलीस तिथे सोलापूरला आलते? सोलापूरला आलते. कुठले आलते? गंगामाईमध्ये आलते. कुठले पोलीस आलते? आनंद नाही सिटी मध्ये आलते. शहर पोलीस ठाण्याचे? शहर पोलीस ठाणे. किती जण होते? 2 जण होते सर. मग काय केलं त्यांनी तिथं? सगळा जबाब घेतला आपला. मी त्यांना सांगितलं त्यांना पूर्ण सांगितलं मी सगळं माहिती माझी. तुमचा जबाब घेतला पोलिसांनी तिथं? माझा जबाब घेतला नाही म्हणजे तुमचा मुलगा जो पण शुद्धीवर येत नाही तो पण तुमचा जबाब घेत नाही. तुमचा मुलगा जेव्हा टायमाला काय बरी वाईट घटना झाली तर तुमच्या मुलाची पहिली जबाब घेणार पण तुमच्यानंतर तुमचा जबाब घेणार म्हणले मला. थोडं गेलं. मग काय केलं पुढे त्याने गेले त्यांच्या हिशोबाने गेले. मी आपल्या इलाज करायच्या याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं मला सकाळीच शिवरवाल्याने आपले दुपारी 1 वाजता त्यांनी काय बोलले गंगामाईमध्ये त्यांनी काय म्हणले तुमचा मुलगा नो गॅरंटी म्हणले आता 10-10:30-11 वाजता मला नो गॅरंटी म्हणले तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणले. आता म्हणले त्याने आता मी काय करू म्हणलं घेऊन म्हणलं तुम्ही जेवढा प्रयत्न अजून खर्च करतो म्हणजे 2-3 लाख रुपये जेवढा होईल तेवढं मी करतो म्हणलं तुम्ही अजून प्रयत्न करा म्हणले. होऊन त्याचा ते BP लो झाला म्हणून त्यांनी सांगितलं काय रिस्पॉन्स द्या नाही म्हणले आता काय होऊ शकत नाही म्हणले. मग काय झालं पुढे? काय झालं पुन्हा तिथे म्हणले तुम्ही घेऊन जाऊ शकता. मी 1:30 वाजता 12-12:30-1 वाजता तिथं घेऊन आलो. सरकारी आपल्या सोलापूर रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं. मग तिथं बी 2दा झटका आली पोराला. एकदम 3ऱ्या झटक्यात सरकारी दवाखान्यात? सोलापूर सिव्हिल खाजगी सिव्हिल मध्ये नेलं? खाजगी मधनं सिव्हिल मधनं गेलं आपलं. मग तुम्ही तिथून मयत झाल्यानंतर तुम्ही मुलगा इथं आणला? इथं आणला त्याला? नाही डायरेक्ट SP ऑफिसला गेला. मग काय कारण होतं बरं SP ऑफिस मध्ये का गेले तुम्ही? गुन्हेगार दाखल आणले ना गुन्हेगार नव्हते आले. त्यांना मी म्हणलं सांगितलं नाव सांगितलं होते पण तिने मला तुमचा जबाब घेतल्याशिवाय मुलाचा जबाब घेतल्याशिवाय काही करू शकत नाही मला तुम्ही. मग पुन्हा काय झालं पुढं तिथं? काहीच झालं नाही तरी मग आलेच नाही सरकारी. मुलगा आलो 24 तासात काही झालं नाही म्हणून मी काय केलं डायरेक्ट आपल्या SP ऑफिसला आलो. मला माझा मुलाचा झालेला नाही फाईल आणि त्यांना फाशी मिळाली तरच मी सांगितलं आम्ही तिथं त्याच्यापाशी आत्मदहन करणार आहे. SP साहेब म्हटले की 48 काय नाव तुमचं? विजय चौगले त्यांचा मारुतीचा मामा. मग DSP साहेब म्हटले की आव्हान दिले की मुलगा जो आहे काय प्रकरण होतं काय तुम्हाला काय कळालं? प्रकार म्हणजे काय हानमाराचं झालं ना त्यासाठी झालं होतं? त्याच्यामध्ये असं दोस्ती का फिरत फिरत ते मला बी सांगितलं नाही माझ्या बहिणीला सांगितलं नाही मामा लोकांना सांगितलं नाही. त्यानं वैयक्तिक ठरलं छोट्या काय तर सांगायला पाहिजे म्हणतात. सहज त्याचा विषय असा झाला की त्याला म्हणजे त्यानं देखील काय त्याला असं होईल म्हणून त्याला कळलं नाही. त्याच्या पद्धतीत त्यानं होतं. त्या बहिणीमुळं का तर लहान लहान छोटे आहे ती माझ्या बहिणीवर अन्याय होऊ नये म्हणून त्याने एक प्रयत्न केला. आई बापाला सांगितलं नाही आजीला सांगितलं नाही आजोबाला सांगितलं नाही काकाला सांगितलं नाही. त्याच्या पद्धतीत त्यानं केलंय. बाबा त्यानं काय केलं की बाबा माझ्या दबावाने तिथंच झाकल. ते समोरच्या पार्टी जे आहे ते केलेत त्यांनी काय विचार केले नाहीत. पण ते बी मोठे त्यांना बी 4-4 लेकरं आहेत. त्यांच्या मुलाचं का तर तिने कमी जास्त केले असतं लग्न केले असतील काय हे लहान मुलगा म्हणून त्यांना काय कदर केलं नाही. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मदत केली का? थोडंफार मदत केलं तर कधी केलं तर ज्या टायमात तिथं मी
सुरुवातीला इथनं डिस्चार्ज घेतलो उस्मानाबाद सीलमधनं. तिथनं डायरेक्ट म्हटलं हे पेशंटला त्यामधल्या डॉक्टरला देखील म्हटलो मी तुमचं इथनं जर असेल तर ठेवा, नाही तर तो तरी त्यांनी काय केलं 1 वाजेपर्यंत एवढं मी केलो की विचार. त्याने म्हणते हेड इंजुरीचं इथं आमचं ट्रीटमेंटच नाही म्हणतात. ते ट्रीटमेंट नंतर रात्री तुम्ही कसं ॲडमिट घेतलो 9 वाजता पेशंट तिथं ॲडमिट झालं. एवढं जास्त होतं तुमचे हेडला तर हे जे लागलेलं आहे तुमचं ट्रीटमेंट नाही. मी पेशंटला ॲडमिट घेतलं, CT कॅन्स केले. CT कॅन्समध्ये रक्ताचं गाठी वाढले किंवा हे वाढले त्यांना सगळे डॉक्टरला माहीत आहे. रिपोर्टमध्ये रिपोर्ट बी काढून भेटलेत. ते आमच्या भाऊजीला सांगितले. मी सकाळी 7 वाजता तिथं आलो. भाऊजीला विचारलं काय झालं, काय नाही जर थोडं नॉर्मल. डॉक्टरनं सांगितलं ठीक आहे बा. डॉक्टरनं सांगितलं मला भेट दे. डॉक्टरला भेटू दिले नाहीत मला. तिथल्या आतले नर्स आहेत ना, त्या नर्सला विचारलं मॅडम काय झालं कुठं आहे. प्रशांत पाटील हे डॉक्टर स्पेशलिस्ट म्हणजे डोक्यासाठी प्रशांत पाटील आहेत म्हणजे तिथले डॉक्टर एक सोलापूर हे काय उस्मानाबाद सिव्हिलमध्ये. प्रशांत पाटलाचं काय 2रा मजली 3रा मजलीपर्यंत गेलो मी तिथं, तरी मला रिस्पॉन्स मिळाला नाही. तरी मी शेवटी म्हटलं भाऊजीला शेवटी मला न इलाज आहे. आमच्या समाजाला बोलून घेतलं मी. माझे कार्य होते ते जे काय मागणी आहे तुमची? माझं म्हणणे का ज्याने आमच्या मागच्यावर अन्याय केलेत त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे. मी कोर्टापर्यंत जायला तयार आहे. माझं जे वकील आहे मी ते वकील लावणार आहे. त्याला कोर्टात खिचला सोडत नाही. त्याचा पूर्ण कुटुंब त्याचं खानदानी पूर्ण संपल्याशिवाय मी त्याला जेल सोडणार नाही. तुमचं काय नाव आहे? महादेव शिमा पैठण. मी मारुतीचा चुलता आहे. बारीक. मग मी संध्याकाळी असं खुर्ची घेतली माझ्याकडून मारुतीनं आणि घरासमोर बसल्यावर गेम खेळत बसला. मग रोज बसले तसं गेम खेळत बसला. आणि मी काय केलं, मी लवकर झोपतो कारण आम्ही धंदे पाण्याला जातो सकाळी लवकर. आणि धंदे पाण्याला गेल्यावर आम्हाला कसा थकवा जाणवते म्हणून आम्ही लवकरच 8-8:30 वाजता झोपायचा प्रयत्न करतो. मग सकाळी लवकर गाडी काढावं, आपल्या पोटपाण्याला बघावं म्हणून असं सकाळ आम्ही विचार करतो. मग असं थोडा मी असं आराम असं करायला लागलो तर इंग्रजीची पोरगी आली पळत. अहो तुमच्या मारुतीला ले मारा लागलीत म्हणली, पळा पळा पळा. आणि मी काय केलं, अरे म्हणले की छोट्याला ले मारले लोक पळा. मग मी काय केलं तसंच पळालो पटकरून. मग पटकरून पळाला तर ते असा आडवा पडलेला होता आणि ती 5 जण असं थांबलेले होते लाकडं घेऊन. मी काय विचारलं नाही छोट्या तुला कोण मारले. मग ती बोलायला तयार नाही. मी काय केलं पटकरून रिक्षा घेतला, त्याला उचलून पटकरून खाजगीमध्ये केकेपाशी नेलं. केके म्हणले की ही मारायचे हे मार हा नाही म्हणले, ही पोलीस केक होते म्हणले, तुम्ही सिव्हिलमध्ये न्या म्हणले. मी पटकरून सिव्हिलमध्ये गेलो आणि पटकरून सिव्हिलमध्ये गेल्यावर तर ती असं आमचा पुतण्या झटके मारायला लागला. म्हणजे काय करणार. मग ती डॉक्टर काय करायला फोनवर बोलायला लागला. मी म्हणलं साहेब मला तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही, थोडी अक्कल आहे का नाही म्हणलं. ती पोरगं म्हणलं सिरियस आहे म्हणलं आणि तुम्ही फोनवर बोलता ती पटकन ताबडतोब तर इलाज करता का नाही म्हणलं. करून पटकरून ती कोणा काय केलं त्यांनी लगेच उचलून लगेच ती काय असं बघितलं आणि म्हणले काय नाही म्हणले थोडे नॉर्मल आहेत म्हणले, होईल म्हणले ट्रीटमेंट म्हणले. मग ऍडमिट केल्यावर मग मी त्याला डॉक्टरला म्हणलं की हो का साहेब म्हणलं पोराला बोलताही नाही म्हणलं, काय सुद्धा म्हणजे काही गोष्टी बी काढा नाही म्हणलं, हालचाल थोडी करायला लागले म्हणलं, डोळे कसे करायला लागले म्हणलं, त्या नड्याला मारले म्हणलं, कुठं डोक्याला मारले म्हणलं, लाकडं तसली मोठी मोठी होती म्हणलं, रॉड होते त्याच्या हातात. तरी मी त्याला मी काय बोललो नाही कारण की आपल्या लेकराला आपला जीव असायचा पडला आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला वाटलं की आपल्या लेकराला जीव असावं. बाकीचं बघू कोणा पुढे प्रोसिजर आपलं कोण मारलं ते काय आपल्याला कळतं, आपण समोर बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. त्याच्यामध्ये काय केलं FIR सकाळी आले, एक पोलीसवाला आला. मी म्हणलं साहेब म्हणलं ले सिरियस आहे म्हणलं ही. मग सिरियस कुठं आले ते आपल्या सिव्हिलमध्ये आले. सिव्हिलमध्ये आल्यावर मग मी म्हणलं साहेब म्हणलं तुम्ही इतकं वेळ झालं आला म्हणलं. मग ती आमचा पुतण्या एवढं सिरियस आहे म्हणलं, बोलताही नाही म्हणलं आणि आम्ही जबाब घेतो का नाही तुमचा जबाब चालत नाही म्हणले. तेव्हा ती बोलीन तुमचा जबाब चलेन म्हणले. अहो साहेब मेल्यावर जबाब घेतो का म्हणलं तुम्ही, तसलं काय नाही म्हणले. आम्हाला एवढं पटतंय की आम्ही जी व्यक्ती बोलते त्याच्याकडे जबाब घेतो. अहो साहेब आम्ही समोर आहे की म्हणलं, गल्ली समोर आहे म्हणलं, बघताना म्हणलं नाही म्हणले मी जेव्हा पोरग तुमचा जबाब देईन तेव्हा आम्ही ट्रीटमेंट घेऊ म्हणले. मी काल मग पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये प्रेत घेऊन गेलते तुम्ही, का बरं नेलं होतं? एक मिनिट का गरीबाला जास्त करून नाही मिळत नाही ही सगळ्या आपल्या भारताला माहित आहे की गरीबाला न्याय कधी मिळाला नाही. हे सगळे असेच गेले पैसे देऊन ही करून सुटून गेलेले आहेत. मी पैशाशिवाय काय चालत नाही लोकांना, ही सगळ्याला जगाला माहित आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं ही ट्रीटमेंट ठेवली की मला आपण गेल्याशिवाय आपल्याला आपल्या पोराला कायदा मिळू शकत नाही. आणि माझी एवढे म्हणणं आहे की त्यांना जर फाशी शिक्षा जर नाही भेटली
आमचे लेकरं बाळ घेऊन आम्ही तिथं आत्महत्या करण्याचा इशारा देतो आणि शोध देतो. कारण की ही तुम्ही जर पुढचा माणूस जर एवढा सिरियस आहे तर तुम्ही चौकशी जास्त करू शकत नाही, तुम्ही अटक करू शकत नाही. पोरं तिथे फिरत होते शिवलमध्ये, तरी तुम्ही अटक करू शकत नाही म्हणलं राहिलं काय? कायदा कशाला मानायचा? मग शासन कशाला मानायचं? काय मागणी आहे तुमची? एवढं मान्य आहे की त्या ज्यांनी मारले त्यांनी 5 जणांनी त्यांना फाशी शिक्षा व्हावं एवढं माझे नम्र विनंती आहे सरकारला, सगळ्या जनतेला. नाही झालं तर आम्ही सगळेजण फाशी घेऊन आत्महत्या करू शकतो एसपी ऑफिस समोर, कलेक्टर ऑफिस समोर, नाही एसपी समोर. आम्हाला नाही तेवढंच पाहिजे, बाकीचं नाही आम्हाला नको. कारण तुम्ही कोण आहेत? मी आजी आहे. बरं, मुलाची आजी आहे तुम्ही. हा. काय झालं? काय घटना काय घडली? हे काय मला माहितच नव्हता. काल आम्ही झोपले होते मी इथं घरात, त्यांना गेलेला माहित नाही. शाबानाला पुरी आईनं पाठविली. मग पाठविल्यावर आम्ही जावा म्हणून आम्हाला काय कळलंच नाही. उगाच साधामध्ये आम्ही उगाच इथं पल्ला झोपला. त्याला बोलले मी, कुठे चाललोच रे? आलंच म्हणला मला लगेच. मी म्हणले ये जेव म्हणा आपण, ये लवकर. आलंच म्हणलं आहे, तुम्ही जेवा म्हणला आजी. मी आलोच म्हणलं इथून. मी म्हणले इथून साहेब घेऊन येतो म्हणला. आणि ते दुकानासमोर गेलाय ना, आम्हाला वाटलं आता येईल मग येईल, त्यांना काही येईना लवकर. आम्ही इथं घाबरून गेलो. मग ते घाबरून गेल्यावर कसं होईल आणि काय होईल, लेकराला काय झालंय की कसं काय येईना म्हणून मी इथंच बसले. ते पोरगीच पळत आली दणका. अहो तुमचे मारुती पडलंय, काय खरं नाही, लय मारले ती. कशामुळे भांडण झाले काय कळलं का नाही? काहीच नाही, त्याला मारलं सुद्धा नाही, त्याला हाणलं नाही, काय नाही. उगाच सहज साबणाला गेले. भांडण कशासाठी झाले काय माहित झालं? कारण काय? एका चिठ्ठी फेकला होता पोरीवाच्या अंगावर. कुणाच्या? एका ही लहान पोरीवाच्या. त्यानं ते बारकं पोरावा, कोणी फेकली होती? त्यांच्याच पोरावानी, त्यांच्या पोरावाची. आणि तुम्ही होते का तिथं त्या दिवशी? नाही नव्हते, मी होते. मग चिठ्ठी फेकल्यावर हे पुरीवर रडा लागल्या, पडा लागल्या. चिठ्ठी फेकल्या म्हणून आमच्या मारुतीला राग आला. आता चिठ्ठी का आमच्या पुरीवर फेकलोच तू, चिठ्ठी कशामुळे फेकलोच म्हणून त्याला राग आलाय. आणि 2 मारले जरा चापट, 2 मारले तर त्याच्यात मिटवून घ्यावं काय तर करेल म्हणून एवढा मारतं म्हणून ते विचारच केलं नाही, असे एवढा मारतील म्हणून. मग हे 4-5 जण माणसं आली ती, तिकडून 4 इकडून 4 लपून बसले ती. हे ना कवा निघाल बाहेर म्हणून आम्हाला हे माहितच नाही. मग पुन्हा मग तसं करताना हे ना गेला शाबू आणायला. आई म्हणली अंदा शाबू उपाशी आहे ती गेलंय तिथं दुकानात गेले की त्याला ठोकायला सुरू केले. म्हण कोण पाय धरायला लागले, कोण हात धरायला लागले, कोण डोळे झाकले ती, कोण. काय मागणी आहे तुमच्या? आता माझं लेकरू मला नाही, त्याला शिक्षा द्यावा लागल त्याच्या फाशीच. ते 5 जण भावाला. बघा इथं शहरामध्ये घटना घडली आणि ज्या घरामध्ये घटना घडलेली आहे, ज्या घरामधला मुलगा मयत झालेला आहे, त्याचे वडील त्याच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया दाखवली. मी आतमध्ये आई बसले त्यांच्या, आपण त्यांच्याकडे जाऊया. प्रकरण काय आहे सगळं मी तुम्हाला 0 ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसाची काय भूमिका आहे, पोलीस काय करतात तिकडे पण जाणार आहे मी. मात्र इथं आपण सुरुवातीला त्यांच्या घरामध्ये नेमकं काय घटना घडली होती, त्या मुलाची आई असणार आहे मध्ये, आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमकं खरं प्रकरण काय आहे बघूया आपण, आतमध्ये जाऊ. मला सांगा काय, इकडे या, मागे या. काय नाव आहे तुमचं? बरं, काय झालं होतं काल? काय बी नाही, मी सरळ असं दुकानला पाठवली होती त्याला जा म्हणून. म्हटलं मला का माहित होतं हे सगळं काय झालं गेलं, काय सांगितलं नव्हतं त्यानं कुणाला. त्यांच्या मनावर त्यांनी ठेवलं होतं. मग ते बहिणीसाठी एक चिठ्ठी टाकलं होतं त्यानं. मन हे माझ्या बहिणीला काय छेडायला लागलोच म्हणून त्यांना जाऊन 2 झापाट मारलेला आहे. मारल्यावर मग ते तू पुन्हा अजून करणार आहेस का असंच. त्यानं म्हटलं नाही, माझी बहीण तिची बहीण एकच आहे म्हटलं. पण पुन्हा त्याच्या काकाला सगळं चुलत्याला सगळं बोलवून मग ह्यानं दुकानला गेलतं. दुकानला गेल्यावर मग त्यानं ते काकांना बोलून घेऊन त्याला पाया ओढून नेऊन मारून पाडले होते लेकराला खाली. तुम्हाला बोलला मुलगा तुमचा? एक गोष्ट कुणाला बोलला नाही, आम्हाला शब्द सुद्धा काढला, डोळे उघडून बघितलं सुद्धा नाही. माझं लेकरू मला मारल्यापासून ते झोपलेलंच होतं. आमचं म्हणणं काय आहे, नुसतं लेकराचं सजा फाजील आम्हाला त्यांचं. तुमचा मुलगा शाळेत कितीला होता? 10वीला होता माझा मुलगा. त्यानं 10वी शिकत होतं. असं लोकांना घात केलेलं होतं. मग आमच्यावर लय अन्याय झालेला आहे लेकरासाठी. सांगायला लागलो सगळे मंत्री मुख्य सगळे राणादादा ते सगळे येऊन माझ्या घरात बघाव त्यांनी. माई मी कशावर जगाव, कशावर राहू. आमचं पत्रच घर आहे, गरीब हा आम्ही मरणाचं. आमच्यासाठी कोण नव्हते, आम्ही लेकरं सांभाळलेलं आम्हाला वाटलं होतं. आमच्या लेकरांना सुद्धा का घेतलीत त्यांनी लोकांनी.
काय त्यांनी काय त्याचं काय हे केलेलं होतं, काय केलं, काहीच केलं नव्हतं. नुसतं दुकानला जाऊन यायचे तर ते लेकरून मारलेलं होतं आमच्या. ते कशामुळं अन्याय मरण झालं आमच्यामुळं. आम्हाला नुसतं न्याय पाहिजे. किती मुलं होते तुम्हाला? एकच मुलगा आहे मला, त्यांना फाशी सजा द्यायचं, दुसरं काय सांगायचं नाही आम्हाला. मुली किती आहेत? 3 मुली आहेत. ती आम्ही कसं जगाव? पोरगा हा म्हणून मोप जगायला तयार होतो. आता सध्याला मारून टाकले लोकांनी. आमच्या लेकरासाठी तेवढं तुम्ही करायचं. फाशी सजा पाहिजे बघा, नंतर आम्ही सगळं घरभर जाऊन मारणार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन. कितीला होता मुलगा तुमचा? 10वीला होतं. अजून परीक्षा व्हायचं आहे, त्याचं याचं आहे नंबर अजून. दुसरं काय बोला आणि काय नाही आम्हाला काय कळत बी नाही आणि काय बोलायला कळी नसत आम्हाला. उठायला बसायला ताकद राहिलं नाही आमचं. निम्म जीव गेल्यासारखं झालंय माझं. आम्हाला न्याय पाहिजे. लेकर त्यांना कोण कोण मारलेत 5 जणला, त्यांना फाशी सजा. आम्हाला कायच नको कोणाचं. एसपी ऑफिसला प्रयत्न नेलं होतं? हा नेलतं की. का बरं नेलतं? त्यांनी जायला आम्हाला पाहिजे, न्याय पाहिजे म्हणून नेलतो. ते न्याय करून द्यावा म्हणून आम्ही घेऊन. पोलिसांनी गुन्हा दाखल केला? त्यांनी म्हण हा करतो म्हणत होते. 2 आरोपी अटक केलेत असं काय माहिती मिळाली? 2 आरोपी अटक केली, पुन्हा केली त्यांनी. हा. किती आरोपीवर गुन्हा दाखल केला तुम्ही? 5 आहेत ती. 5 जणांचे आहेत. मेन तर 4 आहेत ती. ते दुसरं अजून एक आहे. हा पहिला बारक पोरगा आहे मेन, त्याला तर सोडायचंच नाही. माझं लेकराच किती हाल केलं नाही त्याचं तसंच करायचं आणि तवा त्याला कलच करून टाकायचं. बघा ती मारलेला आहे तेवढंच, मग त्या पोराला तसंच मारायचं. बघा या कुटुंबातला एक 10वीत शिकणारा मुलगा, 10वीची परीक्षा दिलेला मुलगा, आणि त्या मुलाच्या घरामध्ये नेमकं नातेवाईक काय म्हणतात मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलाय. मात्र या प्रकरणावर नेमकं पोलिसांनी काय केलंय, आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आपण आणि नेमकं काय गुन्हा दाखल केलेला आहे, किती लोकांवर केलाय आणि पोलिसाची काय तपासाची भूमिका आहे बघूया आपण थेट. चला बघा आता उस्मानाबाद धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये मी पोहोचलोय आणि या प्रकरणामध्ये पोलिसांची काय भूमिका आहे, पोलीस काय कारवाई करतात आपण आतमध्ये जाऊ आणि इथले पोलीस निरीक्षक जे आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. बघूया आपण थेट या प्रकरणामध्ये नेमकं चाललंय काय, प्रकरण काय आहे, पोलीस काय तपास करतात, नातेवाईकाचं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला सर्व या प्रकरणात दाखवणार आहे. बघूया आपण आता थेट पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाण्याचे काय म्हणतात बघूया आपण. सर काय सांगाल, काल एक घटना घडली शहरामध्ये आणि ते पोलीस अधीक्षक कार्यालयात नेलं होतं, नेमकं काय प्रकरण होतं, त्याबाबत आपल्याकडे काय दाखवलं आहे आणि पुढील काय तपास कसा सुरू आहे? बरोबर आहे. यापूर्वी दिनांक 8/5/25 रोजी साधारणपणे 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास बालाजीनगर येथे 2 गटामध्ये भांडणं झाले होते, ज्यामध्ये एक लहान मुलीला छेड काढल्याच्या कारणावरून भांडणं झाले त्यांचे. त्याच्यामध्ये एक जो मुलगा आहे मयत मारुती शिवाजी इटनकर हा जखमी होता, अनकॉन्शियस होता. त्या संदर्भात आम्ही त्यांचा जबाब घेण्यासाठी त्याची MLC आमच्याकडे आल्यानंतर आम्ही एक अधिकारी डेपोट केला सोलापूरला. त्याच्यामध्ये त्याचं स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही पाठवलं. त्या ठिकाणी तो अनकॉन्शियस असल्यामुळं त्याचा जबाब घेता आलेला नाही. त्यानंतर अशी माहिती मिळाली की त्याच्यासोबतचं एक ॲडमिट आहे सरकारी दवाखान्यामध्ये, तर त्याचं आम्ही स्टेटमेंट त्याच्यानंतर जाऊन नोंदवलं. मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मारहाण केलेली आहे, लहान मुलीला छेड काढल्याच्या कारणावरून यांनी जाब विचारला मारुती यांनी, म्हणून त्याला सागरचे वडील व त्यांचे भाऊ यांनी मिळून मारहाण केल्याचे अशी एक त्यांनी तक्रार दिली. त्याच्यावरून आम्ही जीव मारण्याचा प्रयत्न करणे या सदराखाली आम्ही गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर तो मुलगा जो आहे 9 तारखेला संध्याकाळी तो मरण पावला. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यावरून आम्ही तो गुन्हा दाखल करून आम्ही तपास चालू केला आणि त्याच्यामधले आरोपी आपले घर सोडून पळून गेलेले होते. 307 दाखल केल्यानंतर आम्ही लगेच आरोपीचा शोध सुरू केला तपासामध्ये. तर ते आरोपी मिळाले नव्हते त्यावेळेस. या लोकांनी मरण पावल्यानंतर प्रेत त्यांनी आणलं आणि त्यांनी सांगितलं की त्या आरोपींना जोपर्यंत अटक करत नाही आम्ही प्रेत हे करणार नाही. आम्ही त्यांची समजूत घातली की आरोपी त्या ठिकाणी नाहीत, त्यांच्या घरी नाहीत, आम्हाला शोध घ्यायला त्यांचा टाईम लागेल. तर आम्ही त्यांना समजून सांगून मग ते आम्ही त्याप्रमाणे आम्ही शोध केला. त्यांना समजून केल्यानंतर ते लोकांनी प्रेत घेऊन गेले त्या ठिकाणावरून, काही थोडा वेळ त्या ठिकाणी ठेवले आणि आम्ही समजूत घातल्यानंतर ते गेले, त्याची मौती केली.
आम्ही लगेच 2 आरोपी मिळून आलेले आम्ही आमचे पथक नेमलेलं होतं त्यासाठी आरोपीच्या शोधसाठी. मग ते आरोपी 2 अटक झालेले आहेत आणि इतर आरोपी आणखी अटक करणे बाकी आहे आणि आम्ही एक तपासामध्ये एक अडथळा निर्माण होणे या दृष्टीने आम्ही पुढचे नावं सांगत नाही, परंतु आम्ही लवकरच ते पण आरोपी अटक करू. किती आरोपी? प्रथम त्यांनी 4 सांगितलेले, वास्तविक 5 आरोपी आहेत त्याच्यामध्ये आणि एक अल्पवयीन आहे. महिला नाही, पुरुषच आहेत. तर एक अल्पवयीन मुलगा आणि बाकीचे 4 जे आहेत ते मेजर आहेत. आरोपी कुठल्या पोलिसांनी पकडले? आरोपी आमच्याच पथकाने पकडलेले आहे, डीबीचे पथक. आमचं धाराशिव शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे अंमलदार अधिकारी PSI ओवाळ, पठाण वगैरे आहेत. आम्ही त्यांना वारंवार सूचना देऊन आम्ही मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे आम्हाला लोकेशन मिळालं, त्या ठिकाणी यांना पाठवलं आणि त्यांना ते पकडून आणलं. 2 आरोपी सध्या अटकेत आहेत आणि बाकीचे पण आरोपी लगेच लवकरच अटक होतील. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब संजयजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अपर पोलीस अधीक्षक मॅडम शफाकत आमना मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पवार साहेब कळम यांच्याकडे चार्ज असल्यामुळे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वरिष्ठांच्या तपास करीत आहोत आणि तपास योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने आहे चालू आणि यामध्ये आम्ही कोणाचीच गय करणार नाही. पूर्ण आरोपी अटक होतील आणि त्यांना आम्ही त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध आम्ही माननीय न्यायालयात दोषारोप पाठवणार आहोत. बघा, उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली. 10वीची परीक्षा दिलेला एक मुलगा आणि त्या मुलाच्या बहिणीला छेडछाड झाली म्हणून मारहाण झाली आणि या मारहाणीमध्ये त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. प्रकरण नेमकं काय आहे, शहरामध्ये नेमकं काय घडलं होतं, त्या घरी गेलो मी त्या मुलाच्या आणि त्या मुलाच्या आईची, वडिलाची, त्याच्या नातेवाईकाची सर्व प्रतिक्रिया दाखवलेली आहे. घटना काय घडलेली आहे, त्या मुलाचं प्रेत मयत झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नेण्यात आलं होतं, त्याचं कारण काय आहे आणि शहर पोलीस ठाण्यामध्ये मी पोहोचलो आणि या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्यांचीसुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. कसा वाटला विषय नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची वर 4 कोटीपेक्षा जास्त आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये नेमकं त्या मुलाच्या घरी जाऊन त्या मुलाच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया, पोलिसांची प्रतिक्रिया, सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला. कसा वाटला विषय नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.